नमस्कार. मी त्र्यंबक कुलकर्णी श्री केशवराज विद्यालयामध्ये भूगोल हा विषय शिकवतो. परीक्षेला सामोरे जाताना आपल्याला भूगोल या विषयाची तयारी करायची आहे. तर त्या संदर्भामध्ये आपल्याला प्रथम भूगोल हा विषय 40 मार्काचा आहे. पूर्वी भूगोल आणि अर्थशास्त्र हा विषय होता. आता अर्थशास्त्र याच्यामध्ये इन्क्लुडिंग केलेलं आहे. भूगोल या विषयामध्ये मार्क मिळवण्यासाठी अत्यंत साधा आणि सोप्या काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये 28 मार्काला आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह असं म्हणतो. वस्तुनिष्ठ प्रश्नाकडे थोडंसं लक्ष दिलं की याच्यामध्ये मार्क आपल्याला खूप छान असे मिळू शकतात. प्रथम वस्तुनिष्ठ प्रश्नाच्या संदर्भामध्ये रिकाम्या जागा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तरे द्या, नकाशावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या, याच्याकडे गंभीर पद्धतीनं पाहणं आपल्याला गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला यातला एकही गुण हा जाणार नाही. त्यामुळे पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला 4 पैकी 4 मार्क हे सहज पद्धतीने मिळू शकतात. जोड्या लावामध्ये योग्य पर्यायासमोर आपण ते अचूक उत्तर लिहिलं की त्याच्यामध्येही आपल्याला गुण उत्तम पद्धतीने हे मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 3 मध्ये एका वाक्यात उत्तरे द्यामध्ये आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अनिवार्य आहे. प्रश्न क्रमांक 4 हा 8 गुणाचा आहे. याच्यामध्ये नकाशा दिलाय. नकाशावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची आहेत आणि नकाशामध्ये काही ठिकाणं दाखवायचे आहेत. त्याला योग्य पद्धतीने सूचीचा आधार घेतला की आपल्याला त्यामध्ये गुण मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 4 ब मध्ये नकाशावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना पूर्ण वाक्यामध्ये उत्तरे लिहावीत, जेणेकरून आपले गुण हे कमी होणार नाहीत. प्रश्न क्रमांक 5 हा जो आहे तो भौगोलिक कारणे आहेत. याच्यामध्ये आपल्याला उत्तरे लिहित असताना योग्य मुद्देसूद पद्धतीने आपण उत्तरे लिहिल्यात पैकीच्या पैकी गुण आपल्याला मिळू शकतात. प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपल्याला आलेखाचा प्रश्न आहे. आलेखामध्ये मात्र काळजी थोडीशी घ्यावी लागते, कारण योग्य प्रमाण आपल्याला आपण जर घेतलं तर त्याच्यामध्ये आपल्याला गुण कमी होत नाही. यासाठी सातत्यानं आपल्याला आलेखाचा सराव करणं गरजेचं आहे. 3 मार्क आलेखासाठी आहेत आणि 3 गुण ह्या आलेखावरून विचारलेल्या प्रश्नांचे आहेत. यासाठी आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये उत्तरं लिहिणं गरजेचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 7 जो आहे तो 7व्या मध्ये दीर्घोत्तरी प्रश्न आहेत. दीर्घोत्तरी प्रश्न लिहिताना क्षेत्रभेटीचा जो पाठ क्रमांक 1 आहे त्याच्यामध्ये हे प्रश्न आपल्याला विविध पद्धतीने विचारू शकतात. प्रश्नावली आहे, अन्य काही गोष्टी त्यामध्ये विचारतात, तर ते उत्तर आपण काळजीपूर्वक आणि व्यवस्थित पद्धतीने लिहिल्यास त्यामध्ये ते मार्क आपल्याला मिळू शकतात. त्यानंतर इतर काही प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांमध्ये मुद्देसूद पद्धतीने आपण उत्तरं लिहिले तर ते गुण आपल्याला पैकीच्या पैकी मिळू शकतात. त्यामुळे भूगोल, इतिहास आणि भूगोल हे जे सामाजिक शास्त्र आपण याला म्हणतो, या विषयामध्ये आपल्याला पैकीच्या पैकी गुण सहज पद्धतीने मिळू शकतात. यासाठी आपल्याला प्रश्नपत्रिकेचा सराव मात्र करणं गरजेचं आहे. विविध प्रश्नसंचाच्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या की त्या प्रश्नांची उकल आपल्याला सहज पद्धतीने होऊ शकते. यामध्ये आलेखाचा, नकाशाचा योग्य पद्धतीने वापर आपण करणं गरजेचं आहे. त्यासाठी सराव हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आम्ही लातूर पॅटर्नमध्ये या सगळ्या गोष्टीचा सराव आम्ही करून घेतो.